राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारमार्फत जी कांद्याची खरेदी आता महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे, त्या खरेदीचा दर काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे, घोषणा केलेली आहे। 1235 रुपये क्विंटल दराने ही खरेदी महाराष्ट्रामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, गेल्या 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किती दर होता आणि 3 वर्षानंतर आता किती दर आहे, हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याही मनातून प्रतिक्रिया नक्कीच येणार की सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतंय का। मित्रांनो, साधारण 3 वर्षापूर्वी कांदा दरात घसरण झाल्यानंतर केंद्र सरकारने 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केली होती। मधल्या काळात खत, बियाणे, मजुरी, औषधे, वाहतूक, वीज व साठवणूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला। या स्थितीत आज शेतकऱ्यांना त्याचा निम्मा म्हणजे प्रति क्विंटल 1235 रुपये दर जाहीर केल्याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या निर्णयाचा निषेध केला आहे। हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका संघटनेने केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा प्रति किलो 12 रुपये 35 पैसे म्हणजे प्रति क्विंटल 1235 रुपये दराने केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचे जाहीर केले। या निर्णयाचे कांद्या पट्ट्यात पडसाद उमटले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना सरकारने जाहीर केलेला दर अत्यंत अपुरा, अन्यायकारक व शेतकरी विरोधी असल्याची टीका केली आहे। त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही। उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव देणे ही गंभीर बाब आहे। सरकारने तात्काळ निर्णय दुरुस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा उत्पादक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे। ऑगस्ट 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केली जाईल अशी घोषणा केली होती। आज तेच मुख्यमंत्री असताना आणि 3 वर्षात खर्च वाढलेला असताना शेतकऱ्यांना त्याच्या निम्म्याहून कमी दर देणारा निर्णय घेतला जात असल्याचा दाखला संघटनेकडून दिला जात आहे। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे साहेबांनी जे काही सांगितलं आहे की 2023 मध्ये 2410 रुपये क्विंटल खरेदी दर हा नाफेडचा होता। केंद्र सरकारकडून जे कांदा खरेदी करण्यात येते त्याचा दर हा होता। पण आज आपल्याला माहीत आहे प्रत्येक गोष्टीची दुप्पट किंमत झालेली आहे आणि असं असताना भाव कांद्याचा दुप्पट व्हायला हवा, तर तो दुप्पटीनं कमी झालेला सध्या आपल्याला सरकारने जो काही दर जाहीर केलेला आहे त्यावरून दिसून येत आहे। तर आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायची आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।